इतर कुणीही लिहू नये, रचणार माझी मी कहाणी आहे. प्रेमाने काळजाला स्पर्श करे, गरजेल तर धडकी भरावी अशी माझी बाणी आहे. जर त्यांना वाटत असेल आम्हाला काय जमणार, लक्षात ठेवा मी आहे वादळ, आधी शक्ती मी आहे, न थके न थांबे न हार माने, रचेल इतिहास माझा मी, माझ्या साम्राज्याची मी राणी आहे. इतर कुणीही लिहू नये, रचणार माझी मी कहाणी आहे. कार्यक्रमामध्ये कुमारी वैदेही विक्रम मोरे इयत्ता 7वीत शिकत असून ते पनवेल या ठिकाणावरून आपल्यामध्ये उपस्थित राहिलेले आहे. तरी तुम्ही ज्या व्यक्तीच्या आतुरतेने वाट पाहतात त्यांना खास करून आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये बोलवलेलं असून त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन या कार्यक्रमामध्ये उपस्थित दाखवलेलं आहे. आता ते तुमच्यासमोर आपल्या पूर्ण कार्यक्रमाला संबोधित करत आहे, तर सर्वांनी शांतपणे त्यांना ऐकून घ्यावे. छत्रपती संभाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जगाला शांततेचा मार्ग देणारे तथागत गौतम बुद्ध, महापराक्रमी राजा सम्राट अशोक, महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देणारे थोर समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज, संत गाडगे बाबा, तसेच या महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर 2 छत्रपती बाल करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, महिलांच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई व सर्व महामानवांना व महास्त्रियांना ज्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी कार्य केले अशा सर्वांना माझे विनम्र अभिवादन व समोर उपस्थित सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व माझा म्हणजेच वैदेही विक्रम मोरे हिचा जय हिंद, जय महाराष्ट्र. आई, मला जरा आराम हवा आहे. शाळेत जाणारी मुलगी अभ्यास, शाळा, क्लास करून थकून आईला म्हणाली. आई म्हणाली, अगं आता नीट अभ्यास करून घे, नंतर काय आरामच करायचा आहे. मुलगी उठली, अभ्यासाला लागली आणि आराम करायचा राहून गेला. अगं आई थोडा वेळ तरी दे मला, ऑफिसच्या कामाने मी थकली आहे पार. अगं लग्न करून सेटल हो एकदाची, मग काय आरामच करायचा आहे. मुलगी लग्नासाठी तयार झाली आणि आराम करायचा राहून गेला. अहो इतकी काय घाई आहे, एखादं वर्ष थांबू ना जरा. अगं मुलं वेळेवर होऊन गेली की चिंता मिटली, मग काय आरामच करायचा आहे. मुलगी आई बनली आणि आराम करायचा राहून गेला. अगं तुलाच रात्रभर जागे राहावे लागेल, उद्या माझी ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे. आई रात्रभर मुलीसाठी जागी राहिली आणि आराम करायचा राहून गेला. आता मुलं शाळेत जायला लागली, थोडा वेळ तरी मला निवांत बसू द्या. अगं त्यांच्याकडे नीट लक्ष दे, त्यांचा नीट अभ्यास घे. ते मोठे झाले की मग आपल्याला आरामच करायचा आहे. ती उठली, मुलांचा प्रोजेक्ट करायला बसली आणि आराम करायचा राहून गेला. आता मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली, आता मी आराम करणार. अगं आता त्यांच्या लग्नाचे पाहावे लागेल. ती एक जबाबदारी पण पार पडली की मग आरामच करायचा आहे. तिने कंबर कसून सगळा कार्यक्रम आटोपला आणि आराम करायचा राहूनच गेला. आता तीही जबाबदारी पार पडली, मुलं आपापल्या संसाराला लागली. आता मी आराम करणार. अगं आपली सुद्धा गरबार आहे, तिचं बाळणपण माहेरी करायचं ना. मुलीचं बाळणपण केलं आणि आराम करायचा राहून गेला. तीही जबाबदारी पार पडली, आता आराम. सासूबाई मला पुन्हा नोकरी जॉईन करावी लागेल, तुम्ही आरवला सांभाळाल का. नातवाच्या मागे दमली आणि आराम करायचा राहून गेला. नातू आता मोठा झाला, आता मी आराम करणार. अगं ऐकलंस का, गुडघे दुखतायत माझे, उठवलेही जात नाहीये, बीपी वाढलाय वाटतं. डॉक्टरांनी बरोबर वेळेवर पथ्य पाणी घ्यायला सांगितलं आहे.
उरलं सुरलं आयुष्य नवऱ्याची सेवा करायला गेलं आणि आराम करायचा राहूनच गेला. तरी सुद्धा आज इथे तरी सुद्धा स्त्रियांचं आयुष्य इतकं व्यस्त असताना इथे मोठ्या संख्येत स्त्रिया उपस्थित आहेत व आज महिला दिनाच्या माध्यमातून स्त्रियांना एक छोटा आनंद देण्यासाठी आयोजकांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे, म्हणून त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आजच्या स्त्रियांसाठी मी एकच म्हणू इच्छिते, इतर कुणीही लिहू नये, रचणार माझी मी कहाणी आहे. प्रेमाने काळजाला स्पर्श करे, गरजेल तर धडकी भरावी अशी माझी बाणी आहे. जर त्यांना वाटत असेल आम्हाला काय जमणार, लक्षात ठेवा मी आहे वादळ, आधी शक्ती मी आहे, न थके न थांबे न हार माने, रचेल इतिहास माझा मी, माझ्या साम्राज्याची मी राणी आहे. इतर कुणीही लिहू नये, रचणार माझी मी कहाणी आहे. भारताच्या प्राचीन संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासूनच आपल्या समाजामध्ये स्त्रियांच्या स्थानाचा विचार केला जातो. प्राचीन काळापासून भारतातल्या अनेक स्त्रियांनी इतिहास रचला आहे. त्या राजमाता जिजाऊ असोत, राणी लक्ष्मीबाई असोत, अहिल्याबाई होळकर असोत, सावित्रीबाई फुले असोत, माता रमाई असोत, सरोजिनी नायडू असोत किंवा इंदिरा गांधी असोत. या सर्व महान स्त्रियांनी आपलं नाव भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरले आहे. तरी सुद्धा स्त्रियांची तुलना नेहमी पुरुषांसोबत केली जाते. का? कशासाठी? काहीच आवश्यकता नाही. कारण विज्ञानाने सिद्ध केलंय की स्त्रियांच्या पांढऱ्या पेशी अधिक शक्तिशाली असल्यामुळे त्यांची रोग प्रतिकारक शक्ती पुरुषांपेक्षा जास्त असते. वेदना सहन करण्याची ताकद पुरुषांपेक्षा अधिक असते. याचे उदाहरण द्यायचे झाले तर मानवी शरीर 45 डोल इतकी वेदना सहन करू शकतं. पण एखादी स्त्री जेव्हा बाळाला जन्म देत असते तेव्हा तिला होणारी वेदना ही 57 डोल इतकी भयंकर असते. म्हणजे एका वेळी शरीराची 20 हाडे मोडली तर जितकी वेदना होईल त्याहून अधिक वेदना त्यावेळी ती स्त्री सहन करत असते. मला वाटतं तुलनेची चर्चा संपवायला हे उदाहरण पुरेसे आहे. धनाची देवता लक्ष्मी, विद्येची देवता सरस्वती आणि शक्तीचे रूप म्हणजे पार्वती. या तिन्ही देवता प्रत्येक स्त्रीच्या आत वास करून आहेत. ती गृहिणी असो, नोकरदार किंवा उद्योजिका, व्यवहारामध्ये स्त्रियांचा हात पकडणे कठीण आहे. चांगल्या काळात बचत करणे आणि वाईट काळात त्याच बचतीच्या आधारावर घर चालवणे, इथेच आपल्याला स्त्रीमधल्या लक्ष्मीची प्रचिती येते. आज अनेक स्त्रिया IAS, IPS सारख्या कठीण परीक्षा पास करून देशाची यंत्रणा चालवण्यासाठी कार्यरत आहेत. IIT सारख्या परीक्षा पास करून आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर योगदान करत आहेत. इस्रो मध्ये सुद्धा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती साधत आहे. इथेच आपल्याला स्त्रीमधल्या सरस्वतीचे दर्शन होते. त्याचबरोबर आज अनेक स्त्रिया भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये सुद्धा कार्यरत आहेत. शत्रूशी 2 हात करत देशाचे रक्षण करत आहेत. इथेच आपल्याला त्यांच्यातील शक्तीची म्हणजे पार्वतीची ओळख होते. इतकं असूनही अजून काही ठिकाणी स्त्रियांना दुय्यम दर्जा दिला जातो. त्यांना शिक्षण, रोजगार यापासून वंचित ठेवून चूल आणि मूल या संस्कृतीत अडकवलं जातं. त्यांच्यावर अन्याय अत्याचार केले जातात. खरं तर ज्या घरात स्त्रियांचा आदर होतो, त्यांची पूजा केली जाते, त्या घरात देवता सदैव प्रसन्न असते. या विश्वामध्ये आधीपासून कुटुंब व्यवस्था ही मातृसत्ताक होते. नदी किंवा पाण्याच्या ठिकाणी शेती करण्याची सुरुवात आणि एकत्र येऊन जगण्याची सुरुवात ही स्त्रीनेच केली होती. या सर्व कारणामुळे आपल्या समाज व्यवस्थेमध्ये सभ्यता आणि संस्कृतीच्या सुरुवातीस स्त्रियांचा मान आहे आणि स्त्रियांचा हा सन्मान कायम राखला गेला तर गावाची, समाजाची, राज्याची आणि परिणामी देशाची प्रगती होईल. अशीच एक माता ज्या रयतेवर होणारे अन्याय अत्याचार पाहत नव्हते, ज्यांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितले नाही तर ते सत्यातून उतरवण्यासाठी अनेक प्रयत्नांची पराकाष्ठा केली, त्या म्हणजे राजमाता जिजाऊ. भारतीय पुराणांमध्ये आदिशक्तीचा उल्लेख केलेला दिसतो. या आदिशक्तीचे वर्णन, दर्शन सर्व जगाला माँसाहेब जिजाऊच्या रूपाने घडले. मुलाच्या जन्मा अगोदरच त्याच्या जीवनाचं ध्येय ठरवणाऱ्या किती माता आज समाजात
देव जाणे, पण एका मातेने ती किमया करून दाखवली. मुलाचा जन्म होण्या अगोदर त्याच्या जीवनाचं ध्येय या मातेने आधीच ठरवलं होतं आणि ते ध्येय होतं स्वराज्य. स्वराज्याचं हे ध्येय ठरवल्यानंतरच शतकानुशतके अन्याय अत्याचार करणाऱ्या दैत्यांचा निपात होणार होता. माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे शिवरायांना सत्य असत्य, न्याय अन्याय, धर्म अधर्म यातला फरक समजू लागला. माँसाहेब जिजाऊंनी शिवरायांना प्रेरित केले, स्वराज्य स्थापन करण्यासाठी तयार केलं, रयतेमध्ये विश्वास निर्माण केला. माँसाहेब जिजाऊंनी फक्त छत्रपती शिवरायांनाच नाही तर छत्रपती संभाजी महाराजांना देखील घडवले. फक्त 2 वर्षाचे शंभूबाळ असताना त्यांच्या आई सईबाई यांचे निधन झाले. डोक्यावरचं मायेचं छत्र हरवून गेलं. त्यावेळी शंभूराजाने जिजाऊचं पोट पकडलं. जर एखाद्या स्त्रीने ठरवलं तर ती घर भेदू शकते आणि आपल्या त्यागाने ती घर साधू शकते. फक्त साधूनच नाही तर भक्कमपणे बांधू शकते. याचे उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर एखादी स्त्री आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर शत्रूला कशी हरवू शकते हे आपल्याला अहिल्याबाई होळकर यांनी सिद्ध करून दाखवले आहे. जेव्हा होळकर परिवारातील कर्तृत्ववान पुरुष धारातीर्थी पडले तेव्हा सर्व राज्याची जबाबदारी अहिल्याबाईंवर आली. याचाच फायदा घेण्यासाठी पेशवे इंदोरवर हल्ला करण्यासाठी आले. तेव्हा अहिल्याबाईंनी पेशव्यांना एक पत्र लिहिलं, तुम्ही आमच्याशी लढायला आला असाल तर बिनसंकोच या, आम्ही तुमच्याशी लढायला तयार आहोत. पण जर तुम्ही जिंकलात तर लोक काय म्हणतील, इतिहास काय म्हणेल. एका विधवा स्त्रीला हरवून पेशवा महान झाले, पण जर तुम्ही हरलात तर इतिहास काय म्हणेल, एका विधवा स्त्रीकडे एवढे महान पेशवा हरले. हे पत्र एका बाणापेक्षा कमी नव्हतं. पेशव्यांनी याचं उत्तर असं लिहिलं, आम्ही तुमच्याशी लढायला नव्हतो आलो, आम्ही तर श्रद्धांजली देण्यासाठी आलो होतो. या एका घटनेवरून आम्हाला समजतं की अहिल्याबाईंची काही बुद्धी, काही चातुर्य होते. माँसाहेब जिजाऊ आणि अहिल्याबाई नंतर अशी एक स्त्री जन्माला आली जिने साक्षात सरस्वतीचे दर्शन दिले. 18व्या शतकात जेव्हा स्त्रीसाठी फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरती स्त्रीचे क्षेत्र मर्यादित होते, अशा अंधारमय जगात, अशा नकलमय वातावरणात सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे एका वाघिणीचा जन्म झाला आणि त्या वाघिणीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले हे नाव जरी ऐकलं तरी डोळ्यासमोर उभा राहतो त्यांचा प्रभावी प्रतिबिंब. अवघ्या 9 वर्षाच्या सावित्रीबाई फुले यांचा विवाह 13 वर्षाची ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. पुढे जाऊन ज्योतिबा फुले समाज सुधारक बनले. त्यांनाही असे वाटत होते की स्त्रियांनी शिकले पाहिजे आणि सावित्रीबाई यांची शिक्षणाप्रतीची आस व ओढ बघून ज्योतिबांनी सावित्रीबाईला चांगले शिक्षण दिले. स्त्रियांना शिक्षण किती गरजेचे आहे व लोकांना स्त्री शिक्षणाची जागृती मिळवण्याचे कठीण कार्य ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी केले. ज्योतिबांच्या आधाराने सावित्रीबाई फुले यांच्या पंखास बळ आले आणि दोघांनी हातात हात घालून अखेर ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले आपल्या ध्येयात यशस्वी झाले. 1 जानेवारी 1874 रोजी पुणे येथील भिडेवाडा येथे ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा उघडून स्त्री शिक्षणाचा पाया रचला व स्त्री शिक्षणास नवीन स्वरूप दिले. स्त्रियांना शिक्षण किती गरजेचे आहे याची जाणीव ज्योतिबांना होती. म्हणून त्या बिकट परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही, त्यांनी माघार घेतली नाही. कारण त्यांना माहिती होतं की पुस्तकानं मस्तक सुधारतं, पुस्तकानं मस्तक सुधारतं आणि जे मस्तक सुधारलेलं आहे ते पुढे नतमस्तक होत नसतं. म्हणून पुस्तक वाचायचं असतं, पुस्तक वाचायचं असतं. सावित्रीबाई फुले जेव्हा स्त्रियांना शाळेत शिकवायला जात असायच्या ना तेव्हा लोक त्यांच्यावर चिखल, माती, दगड, शेत फेकायचे. तरी सुद्धा ते डगमगल्या नाही, संकटांना फेकल्या नाही. कारण ते म्हणतात ना, जिसमें कुछ कर दिखाने का जुनून होता है ना वो आव देखता है ना ताव, बस अपने मंजिल की ओर बढ़ते ही जाता है, बढ़ते ही जाता है. सावित्री
बघा, अंतरिक्षात म्हणा, IPS, राष्ट्रपती, डॉक्टर, इंजिनियर, वकील, आज प्रत्येक क्षेत्रावर स्त्री शिकत आहे. स्त्रीची प्रगती पाहून माझा काय, आपल्या सगळ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सावित्रीबाई फुले यांनी अनेक स्त्रियांना व अनेक मुलींना नवीन जीवन दिले आहे, नवीन मार्ग दाखवला आहे. सावित्रीबाई यांनी फक्त शिक्षणाचा प्रसार केला नाही, तर बालविवाह, सतीप्रथा, जातीय विषमता या विरोधातही त्यांनी आवाज उठवला. सावित्रीबाई यांनी विधवांसाठी आश्रम बांधले, ज्यामध्ये त्यांना सन्मानाने जगता येईल. सावित्रीबाई यांनी स्त्रियांना स्वतःचा स्वाभिमान निर्माण करण्यासाठी प्रेरित केलं आणि शिक्षणाचा हा अधिकार राज्यघटनेच्या माध्यमातून मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भ्रष्टाचार झालेल्या कोट्यावधी भारतीयात भरला ज्यांनी नवा प्राण. भ्रष्टाचार झालेल्या कोट्यावधी भारतीयात भरला ज्यांनी नवा प्राण. मनुवादाविरुद्ध जे लढले होऊन बेभान, कारावाला घाम पडून, चौदारपणाला आग लावून पेटवले ज्यांनी मनुस्मृतीचे प्रत्येक पान. कोलंबिया विद्यापीठाने जगातला सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून केला ज्यांचा बहुमान. तेच आहेत या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. त्यांच्या पुढे दुसऱ्या देशाची नव्हे तर संपूर्ण जगाची मान. ते आहेत प्रत्येकाचा स्वाभिमान, असे भारतरत्न, विश्वरत्न, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा शतशः प्रणाम, माझा शतशः प्रणाम. बाबासाहेबांनी स्त्रियांना अनेक अधिकार, राज्यघटनेच्या माध्यमातून अनेक अधिकार मिळवून दिले आणि त्यांना साथ दिली ती म्हणजे माता रमाईंनी. माता रमाई त्या आगामी बलिदानाचे मूर्तिमंत स्वरूप होत्या, ज्यांच्या बळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे वंचित भाग फडकवले. माता रमाईच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानता प्राप्त करू शकले. अत्यंत गरिबीतही माता रमाईंनी अत्यंत समाधानाने आणि संयमाने कुटुंबाचा सांभाळ केला. प्रत्येक कठीण प्रसंगात माता रमाईंनी बाबासाहेबांचे ध्येय वाढवले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खडतर आयुष्यात माता रमाईंनी त्यांना खंबीरपणे साथ दिल्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्यांसाठी कार्य करू शकले. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा उल्लेख करताना माता रमाईंनी शोषलेल्या गरिबीच्या चटक्यांचा वेळप्रसंगी आपल्या इच्छा अपेक्षांच्या दिलेल्या आहुतीला विसरता येणार नाही. तर अशा रमाईंचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 रोजी दापोली जिल्ह्यातील वंदनगाव या छोट्याशा गावामध्ये गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या आई प्रेमाने त्यांना रामी हाक मारायच्या. रमा अगदी लहानपणापासूनच खूप समजदार, प्रेमळ आणि घरकामात खूप हुशार होत्या. बालपणीच त्यांचे आई वडील मरण पावले. आई वडिलांच्या प्रेमाला पारखी झालेली रमा आपल्या भावंडांसोबत मुंबईला मामाकडे राहायला आली. त्या काळात अगदी अल्पवयात लग्न व्हायची. रामजी सुभेदार यांनी विवाहासाठी रमाची निवड केली आणि अवघ्या 9 वर्षाच्या रमाई यांचा विवाह 1906 रोजी मुंबई येथील भायखळा येथे भीमरावांशी झाला. महापुरुषांचे व्यक्तिमत्व हे पर्वताच्या महान शिखराप्रमाणे असते. असे म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषा पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो, मग ती आई किंवा पत्नी असू शकते. माता रमाईंनी अनेक संकटांना सामोरं जाऊन बाबासाहेबांना खंबीर साथ दिली. स्त्री जशी गृहिणी तशी सुसंस्कारी समाज घडवणारी माताही आहे. बाबासाहेबांच्या वैवाहिक जीवनात माता रमाईंनी कुहाल, अपेक्षा, दुःख, गरिबी यावर मात केली. एका आईसाठी तिचा मुलगा मरण पावणे याशिवाय जगात मोठे दुःख नाही. एक वेळ अशी होती की बाबासाहेबांकडे पैसे नव्हते आणि नेमकं त्याच वेळी राजरत्न आजारी पडला. त्याला खूप ताप आला होता. त्याचे शरीर तापाने फणफणत होते, पण त्याच्या उपचारासाठी बाबासाहेबांकडे एकही रुपया नव्हता. औषध उपचार नसल्यामुळे राजरत्नाचा ताप वाढत आहे बाबासाहेबांना कळत होतं, पण त्याला छातीशी कवटाळून रडल्याशिवाय बाबासाहेबांकडे एकही पर्याय नव्हता. छातीशी असताना कधी त्याचा प्राण गेला ते बाबासाहेबांनाच कळलं नाही. कुणीतरी सांगितलं राजरत्नाच्या अंत्यविधीसाठी त्याला नवीन कपडे घ्यावे लागतील. नवीन कपडे म्हटल्यावर बाबासाहेबांच्या काळजाचा जर झाला, कारण त्यांच्या औषध उपचारासाठी
विचाराने बाबासाहेब ढसा रडत होते. बाबासाहेबांकडे पैसे नाही हे फक्त रमाईंना माहिती होतं. त्या स्त्रीने काय करावं? त्यांनी आपल्या साडीचा पदर फाडला, त्यामध्ये राजरत्नाला गुंडाळलं आणि त्याचा अंतविधी केला. समाजासाठी, दीनदुबळ्या गरीब जनतेसाठी माता रमाई आणि बाबासाहेबांची मुलं औषधं विना मरण पावली. ते दुःख पाठीवर टाकून माता रमाईंनी बाबासाहेबांच्या समाजकार्यात कधी आड न येता त्यांच्या पाठीशी सावलीसारख्या उभ्या राहिल्या. त्यांनी पहाटे उठून शेण गोळा केलं, ते विकलं आणि जे 20-30 रुपये मिळाले ते बाबासाहेबांना मनी ऑर्डर पाठवलं. एकदा बाबासाहेब आणि माता रमाई दादरच्या राजगृह या बंगल्यावर असताना बाबासाहेबांना काही कामानिमित्त परदेशी जावं लागलं. त्यांनी रमाईंना त्यांच्या धारवडच्या वराळे मित्राकडे सोडून काही दिवस राहण्यासाठी पाठवलं. माता रमाई तिथे राहत होत्या. वराळे काका लहान मुलांचे वसतिगृह चालवत असत. अनेक मुलं त्या वसतिगृहाच्या आवारात खेळण्यासाठी यायचे. माता रमाईंनी त्यांना बऱ्याचदा पाहिलं होतं, पण गेले 2 दिवस ती मुलं काही खायला आली नाही. माता रमाईंनी याचं कारण वराळे काकांना विचारलं, तेव्हा वराळे काकाचा कंठ डाचून आला. ते म्हणाले, काय सांगू तुम्हाला, ती मुलं 2 दिवसापासून उपाशी आहेत. कारण वसतिगृहाला जे अन्नधान्याचे अनुदान दर महिन्याला मिळतात ते अजून मिळालेले नाहीये. ते येण्यासाठी आणखी 3 दिवस लागतील. ते ऐकताच माता रमाईंनी कुठलाही विचार न करता आपल्या सोन्याच्या बांगड्या वराळे काकांना दिल्या आणि म्हणाल्या, तुम्ही या बांगड्या गहाण ठेवा. यातनं जे पैसे येतील त्यातनं अन्न जेवणाची वस्तू आणा आणि त्या मुलांना पोटभर खाऊ घाला. कारण या मुलांना मी आणखी 3 दिवस उपाशी बघू शकणार नाही. कारण माता रमाईंना याची जाणीव होती की त्यांचीच मुलं अन्न पाण्याशिवाय औषध उपचाराशिवाय मरण पावली होती. म्हणून अशा रमाईसाठी मी एकच म्हणू इच्छिते, दलितांच्या उत्कर्षाची माता रमा ललकार होती. भीमाच्या गळ्यातील सन्मानाची फुलहार होती. सहनशीलतेची शक्तिशाली खंबीर नार होती. एवढेच नव्हे तर माता रमा भीमाच्या क्रांतीच्या लढ्याची धार आणि तलवार होती. माता रमाई यांच्या खंबीर साथ असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहू शकले व मनस्मृती जाणू शकले.